असं म्हणतात गायीने घेतलेल्या शापामुळे आजही महिला हे पाप भोगत आहेत. असं काय झालं ज्यामुळे गायीने तिच्यावर पाप ओढवून घेतले? ही कथा शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल हे सत्य. गायीने स्वतःवर घेतलेले पाप. ही एक पौराणिक लोककथा आहे. खूप खूप पूर्वीची गोष्ट. धर्म, कर्मकांड, यज्ञयाग, व्रतवैकल्य यांनी भरलेला तो काळ होता. लोकांचा देवावर अपार विश्वास होता, पण त्याचबरोबर भीतीही होती, पापाची, शापाची, अपवित्रतेची. त्या काळात गाय ही केवळ एक प्राणी नव्हती, ती माता होती, पूजनीय होती, धर्माचा आधार होती. ज्या घरात गाय असे ते घर पुण्यवान समजले जाई. एका छोट्या पण समृद्ध गावात ऋषी अत्रेय राहत होते. विद्वान, तपस्वी, नियमप्रिय. त्यांच्या आश्रमात रोज यज्ञ होत, वेदपठण होत. आश्रमात एक अतिशय सुंदर, शुभ्र गाय होती, कामधेनूची वंशज मानली जाणारी. ती शांत, सौम्य, सर्वांवर माया करणारी होती. आश्रमातील सर्वजण तिला आईसारखंच मानत. ऋषी अत्रेयांच्या घरी त्यांची सून श्रिया राहत होती. श्रिया सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, पण स्वभावाने अतिशय मृदू होती. ती गायीची सेवा करत असे. तिचं दूध काढणं, तिला चारा घालणं, तिची स्वच्छता. गाय आणि श्रिया यांच्यात एक वेगळंच नातं होतं, मूक पण गहिरं. एक दिवस आश्रमात मोठा गोंधळ उडाला. यज्ञासाठी ठेवलेलं पवित्र हविष्य अचानक अपवित्र झालं होतं. काही लोकांनी पाहिलं होतं की रात्री कुणीतरी त्या जागी गेलं होतं. नियमांनुसार हे मोठं पाप होतं. यज्ञ थांबवावा लागला. ऋषी अत्रेय क्रुद्ध झाले. आश्रमात त्यावेळी 2च जण गेले असण्याची शक्यता होती. एक म्हणजे गाय, कारण ती मोकळी फिरत असे. दुसरी म्हणजे श्रिया, कारण तीच त्या भागात काम करत असे. समाज संशयाने पाहू लागला. स्त्री आणि पशु दोघेही चंचल असे कुजबूज सुरू झाली. श्रिया स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती काही बोलली नाही. तिला माहीत होतं ती निर्दोष आहे. गाय मात्र शांत उभी होती. तिच्या मोठ्या डोळ्यात एक विचित्र करुणा होती, जणू तिला सगळं कळत होतं. प्रत्यक्षात त्या रात्री एक शिष्य निष्काळजीपणामुळे त्या जागी गेला होता, पण भीतीपोटी त्याने सत्य सांगितलं नाही. गुरूंचा कोप, समाजाची शिक्षा या भीतीने तो गप्प राहिला. श्रिया निर्दोष होती, गायही निर्दोष होती, पण समाजाला सत्य नव्हे तर दोषी हवा होता. ऋषींनी पंचायतीत प्रश्न विचारला, हे पाप कोणी केलं? सगळीकडे शांतता. तेव्हा गाय हळूच पुढे आली. तिने मान खाली घातली. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, जणू ती म्हणत होती की हे पाप माझं आहे. सगळे चकित झाले. श्रिया धावत पुढे आली. नाही आई, तू असं करू नकोस, दोष तुझा नाही. पण गाय शांत होती. ती जाणत होती जर तिने पाप घेतलं नाही तर श्रिया दोषी ठरेल. आणि त्या काळात स्त्रीवर लागलेला डाग कधीच पुसला जात नसे. ऋषींनी शास्त्रानुसार सांगितलं, जो पाप स्वीकारतो त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. गायीने मान डोलावली. पापाचं ओझं इतकं मोठं होतं की ते एकट्या गायीला सहन होईना. तेव्हा देवांनी व्यवस्था केली, पाप वाटून दिलं जाईल. लोककथेनुसार गायीने देवांकडे प्रार्थना केली, मी माता आहे, माझ्यावरच जर संपूर्ण पाप राहिलं तर माझं अस्तित्व कलंकित होईल. हे पाप काही अंशात विभागलं जावं. देवांनी ते मान्य केलं. पापाचे 4 भाग झाले. एक पृथ्वीने घेतला, एक पाण्याने, एक वृक्षांनी आणि एक स्त्रियांनी. तेव्हा अशी समजूत निर्माण झाली की स्त्रियांना दर महिन्याला जो शारीरिक बदल होतो तो या पापाचा अंश आहे. हीच कथा पुढे गायीने दिलेला शाप म्हणून ओळखली जाऊ लागली. श्रिया मात्र आतून तुटली होती. तिला माहीत होतं गायीने तिच्यासाठी हे केलं, पण समाजाने या कथेचा अर्थ वेगळाच लावला. स्त्री अपवित्र आहे, तिला वेगळं ठेवावं, तिच्यावर बंधनं घालावीत, अशा समजुती वाढत गेल्या. गाय मात्र शांत राहिली. ती जाणत होती तिच्या एका निर्णयाने एका स्त्रीचं आयुष्य वाचवलं, जरी अनेक स्त्रियांच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तरी. शतकं गेली, कथा बदलली, वळली, रंगत गेली. लोकांनी तिचा उपयोग आपल्या सोयीसाठी केला. पण मूळ कथेत एकच सत्य होतं, दोष गायीचा नव्हता, दोष स्त्रीचाही नव्हता. दोष होता भीतीचा, मौनाचा आणि समाजाच्या न्यायाचा. गायीने पाप घेतलं कारण ती माता होती. स्त्रीने ते सहन केलं कारण ती दुर्बल समजली गेली. आज ही कथा आपण वेगळ्या नजरेने पाहतो.
आपल्याला कळतं, मासिक पाळी शाप नाही, ती निसर्गाची प्रक्रिया आहे. गाय पवित्र आहे, पण तीही अन्यायाची बळी ठरली. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते: जेव्हा समाज सत्य ऐकण्याऐवजी दोष शोधतो, तेव्हा निर्दोषांनाच किंमत मोजावी लागते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.